ओम नमो भगवते वासुदेवाय. अष्टम स्कंद अथ तृतीय अध्याय. तिसरा अध्याय 8वा स्कंद मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयाजी श्री वामना, जय जयाजी त्रिविक्रमा, जय भगवंता उरुक्रमा, पावन नामा तुझ नमो. मागील अध्यायांचे अंती पयोव्रत कथिले अदितीसी, तिने आरंभिले तथा रीती कश्यप आज्ञा मानियेली. प्रातस्नान, विष्णू पूजन, ब्रह्मचर्य भूमी शयन, जप होम ब्राह्मण भोजन, पयपान करतसे. अहिंसाधिक तत्वांचे पालन, भोगात्याग सत्य भाषण, अखंड करी नामस्मरण. व्रत तुझ्या इच्छा, तुझ्या इच्छा पूर्ती स्तव, तुझ्या उदरी मम संभव. बली रायाचा हरिण गर्व, छल रूप धरून या. बली हा धर्मपरायण, त्यावरी रक्षती त्यासी ब्राह्मण. त्यास धर्म संकटी घालून, राज्य देईन इंद्राला. हात जोडून आदिती करू लागले भगवंत स्तुती. जय यज्ञेशा यज्ञपती, तीर्थपादास तीर्थस्रावा. श्रवण मंगल तुझे नाम, रक्षिसी त्या जे शरणापात्रपन्न. निजजनांचे करी कल्याण, दीननाथा कृपा सिंधू. कश्यपाचे ठाई करोनी प्रवेश, विष्णू राहिले अंशरूप. आले अदितीचे गर्भास, स्तुती करती ब्रह्मादिक. जय जयाजी प्रकाशमाना, अगम्याम्मा तुझा महिमा. उरुगाय तू उरुक्रमा, गुणातीता ब्रह्मरूपा. त्रिलोक ज्याच्या नाभीत, वेदगर्भ तुझी त्रिपृष्ठ. तुची प्रविष्ट जीवांत, सर्व व्यापक तू विष्णू. यथाकाल होता गर्भासी, विजय नाम शुद्ध द्वादशी. भाद्रपदात अभिजित मूर्ती, अजन्मा येत जन्मासी. सर्व नक्षत्रादी योग्य स्थानी, आपण बैसले येऊनी. सूर्यपाताला मध्यानी, दिशा प्रसन्न झाल्या. जलाशय झाली निर्मल आनंदल्या. प्रजा सकळ देव अंतरिक्ष आणि भूतल. गायी द्विज प्रहर्षित, शंख दुदंभी प्रपनव वाजत. मृदुंग भेरी निशाने वाजत, वाद्ये वाजती चित्र विचित्र. तुमूल घोष प्रवर्तला, अप्सरा करती दिव्य नर्तन. गंधर्वाचे सुस्वर गायन, सिद्ध मुनी करती स्तवन. भगवान वामन अवतरले, स्वेच्छोपात्त देहधारी. वामन आपण बहुरूप धरी, कश्यपादितीस आनंद भारी. विजयी भव म्हणताती, जातक कर्मादी सारोनी संस्कार. कश्यप करती झाला सत्वर, उपनयन करती तत्काल. श्री वामन विष्णूचे सूर्य दिदला गायत्री उपदेश. बृहस्पतीने दिले यज्ञोपवीत, कश्यप देईत कटीसूत्र. कृष्णार्जन दिले भूमीने, लंगोटी दिली आदितीने. दंड दिदला चंद्राने, कमंडलू दिदला ब्रह्माने. छत्र देती देवगण, सप्तर्षीने दिले कुश. सरस्वतीने माळा रुद्राक्ष, कुबेराने दिले भिक्षापात्र. उमा गाली भिक्षेसी, हे निरती बटू वामन. स्वतेज दिसे शोभायमान, जय जयकार करती ब्रह्मदिगण. चवंदन करती देवत्यासी, भृगुवंशीय श्रेष्ठ ब्राह्मण. बलीचा चालविती अश्वमेध यज्ञ, ऐसे ऐकोनिया वर्तमान. त्वरे जावयासी निघाला, नर्मदेच्या उत्तर तीरी. भृगु कच्छ नामक क्षेत्री, वामन पातला सभे माझारी. झाले तटस्थ सर्वजण, वामनाच्या तेजे ऋत्विज. सकलिक झाले निस्तेज, जैसा उगवला दीनराज. नक्षत्रादी मावती, बली आणि भृगु ब्राह्मण. अग्निसह देती उत्थापन, वामनाचा करती सन्मान. नेनो कोण पातलासे, बैसायास दिले सिंहासन. बली यथाविधी करी पूजन, पादोदक केले श्रीधारण. हात जोडून उभा असे, ब्रह्मकुमारा तुझे स्वागत. ब्रह्मर्षीने तप तू मूर्त, माझे भाग्य झाले उदित. म्हणून देखिले चरणाशी, झाले माझे पितर तृप्त. आज झाले कुल पवित्र, झाला माझा यज्ञपूर्त. तुझ्या आगमने बटुराया, करिता तव पाद प्रक्षालन. तेने मी झालोसी पावन, तुझे लागतात श्रीचरण. यज्ञभूमी पवित्र ही, तुझी इच्छा असेल काही ते मागावे. जी लवलाही अदे ऐसे मजला नाही, काय देऊ सांगावे. गोगृह भूमी सुवर्ण, कन्या अथवा अन्य दान. हत्ती घोडे रथ ग्राम, जे इच्छा ते मागावे.
बलीचे धर्मयुक्त भाषण ऐकोनी झालासे प्रसन्न. वामन करी प्रशंसन, धन्य धन्य बळीराया. भृगवंश शांत दांत वृद्ध ब्राह्मण ज्या प्रमाणभूत, त्या तुझे हे धर्मयुक्त भाषण तुझला शोभतसे. तुझे कुळी न झाला कृपन न देई देतो ऐसे सांगोन. महादानी पूर्वज जाण तुझे राया मज ठावे. दानात वा युद्धात न फिरवती कधी पाठ. तुझा आजोबा प्रल्हाद भक्त जैसा चंद्र आकाशी. तुझा पूर्वज हिरण्यक्षा हाती गदा घेऊन फिरत. प्रतिपक्षी न लाभता चैत्रैलोक्यात जिंकलावर आहे प्रयासाने. भ्रातृ हा विष्णूस मारण्यासी हिरण्यकश्यपू गेला वैकुंठाशी. तव भय उपजले विष्णूसी केली युक्ती मज तेव्हा. श्वासोश्वासाद्वारे त्याने देही प्रवेश केला सूक्ष्म रूपाने. त्रैलोक्य शोधिले हिरण्यकश्यपूने सापडे ना त्याला जी. तुझा पिता विरोचन दानी धर्मपरायण, तेने अर्पिला आपुला प्राण. देवांनी मागती विप्रवेशे. प्रल्हादे केले कुळपालन, त्या कुळाचाच तू कुलभूषण. मीही मागो आलो दान तुझी कीर्ती ऐकोनी. माझ्या पावलाने मोजलेली त्रिपाद भूमी द्यावी वैली. कामापुरतीच म्या मागितली अधिक मागता पाप असे. बली म्हणे आहो ब्राह्मण दायाद तुझे बोलणे वृद्ध संपत. परिबालक तू अप्रबुद्ध, न कळे तुला निज स्वार्थ. जो मजकडे दान मागत तो न पुन्हा येई येथ. त्याचे पूर्वी मी सर्व मनोरथ, अत्यल्प मागसी कासया बा. वामन बोले बली प्रति, त्रैलोक्य विषय असती अजितेंद्रिय ऐशा पुरुषाची. तृप्ती करणे असमर्थ ते. त्रिपाद भूमी होता प्राप्त, जो न होईल संतुष्ट तो न होईल कधी तृप्त. नवखंड पृथ्वी दिदल्याही त्रैलोकीची राज्य प्राप्त. अजितेंद्रिया झाल्या असंतुष्ट, जो यदृच्छा लाभ संतुष्ट. सुखी तोची जाणावा अनेक मजला न लगे काही. त्रिपाद भूमीच द्यावी पाही. माझे मागणे फार नाही दान देई बलिराया. ज्ञानी जना माझी वरिष्ठ, शुक्राचार्य भार्गव श्रेष्ठ. तेने जाणली सत्य गोष्ट विष्णू छलना पातला. तव तो म्हणे बळीराजासी विष्णू पातला देव कार्यासी. वामन रूपे धरले वचनासी, दान याची नच द्यावे. तुझे ऐश्वर संपत्ती स्थान, तेज कीर्ती करील हरण. एक पादे पृथ्वी व्यापून स्वर्ग व्यापेल तुझी आने. तिचा पाय ठेवयासी स्थान न मिळेल मग यासी. तेने नरकी घालीन तुझसी संकल्पाशी नच सोडी. जेणे निर्वाह साधन होईल नष्टा, ते दान नाही प्रशस्त. कर्मे करण्या इष्टापुरत निर्वाह साधन आवश्यक ते. की सर्व स्त्रियांसी आणि थट्टेत, विवाही आणि व्रत्यर्थ. प्राणसंकटी वा गोवी प्रात्य, हिंसेत अनृत निंद्य नसे. म्हणून आपुला रक्षी प्राण, देव करतसे छल भाषण. यांसी न करावे तू वंदन, त्यांतच हित हे जाणावे. बली म्हणे शुक्राचार्याशी, मम हितार्थ सांगितले नीतीशी. परंतु चिंता माझे मानसी, वचन मोडावे कैसे जी. धर्मार्थ काम निर्वाह साधन, हे जरी होतसे विच्छिन्न. परी एकदा दिले वचन, फिरवणे हे योग्य कैसे. प्रल्हाद पितामह भक्तिराशी, जन्म लादला त्याचे वंशी. सत्यवचनी विरोचन पित्यासी, केवी रुचेल हे सांगा. नरक दरिद्र स्थान भ्रंश, मृत्यूलाही मी न भीत. परे ब्राह्मणाची फसगत, माझेकडून अशक्य जी. कालांतरे भोग नष्ट होती, परिनाश न पावे कीर्ती. याचनेची करती पूर्ती, गेल्या संपत्ती कल्याणची. येणे भयभीत होऊन केले ब्राह्मण रूप धारण. विष्णू असूनही झाला वामन, करतो याचना मजपाशी. जरी भेटता रणांगणी, तरी युद्ध करतो तक्षणी. आला मजकडे याचक होऊनी, शत्रू असो वाहित करता. ऐसे ऐकोनी विरुद्ध मात, शुक्राचार्या क्रोध येत. म्हणून त्यासी शाप देत, स्थान भ्रष्ट होशील तू. धन्य बली हा भक्त अग्रही, शाप वरदान समान मानी. सुख दुःख काही नाही मनी, वामन पूजनी सिद्ध झाला. बळीचे भार्या विंध्यावती, सुवर्ण कलश घेऊन आली. वामनाचे चरण प्रक्षाली, बली करी पूजना ते. मग हाती उदक घेऊन संकल्प सांगती, ब्राह्मणाची त्रिपाद भूमीचे केले दान. उदक सोडले बटू हाती, बटू रूप त्यागुनी वामन. विराट रूप करी धारण, एक पादे भूमी व्यापून. सर्व व्यापिला तुझ्या पदे, स्वर्ग व्यापिला तुझ्या पदे. भूमी आकाश दिशा स्वर्ग, पाताळे सागर ऋषी देव. नर पशु पक्षी सर्व विश्व दिसत असे त्या रूपी.
बळी पाये रूपाद्भुत तेने झाला अति विस्मित, हात जोडून मस्तक नत भेऊन राहिलासे. विश्वमूर्तीच्या पायी रसातला पृथ्वी दिसत असे, पायाजवळ पोटऱ्यामध्ये पर्वत सकल, पक्षी दिसती गुडघ्यावरी, मांड्यात वायूचा संचार. संध्या झाली त्याचे वस्त्र, असुर दिसती जग नावर, ग्रह्य भूयस्थानी प्रजापती, काखेत सामावले सागर, नक्षत्रमाळा वक्षावर, धर्म विलसतो हृदयावर, ऋतसत्यस्तन द्वयी, मना माझी चंद्र दिसे वक्षतळी, लक्ष्मी विलसे सामवेद त्यांच्या कंठी भासे, आणि सर्व शब्दही मस्तकी स्वर्ग दिशा कानी, नैनी सूर्यमुखी अग्नी चतुर्वेद ही त्याची वाणी, मेघ दिसती केसात वरून त्याचे जिवेवर, विधी निषेध भुयांवर, दिवस रात्र पापण्यांवर, ललाटस्थानी क्रोध असे त्यांच्या ओठावर लोभ, त्वगिंद्रियाचे ठाई काम, रेती जल पुष्टी अधर्म, यज्ञ त्याच्या पावली, मृत्यू त्याच्या छायेत, माया त्याच्या हास्यात, औषधी त्याच्या केसात, नद्या नाड्यात दिसताती त्याच्या बुद्धीत ब्रह्मदेव, इंद्रियांचे ठिकाणी सर्व देव. अशा प्रकारे सर्व विश्व बली पाहे वामनात. षाडर्ग सुदर्शन पांचजन्य गदा ढाल, नंदकपान बाते आदी आयुधे धारण केले ऐसा पहिला, लोकपालास वर्तमान, नंद सुनंदादी पार्षद गण, करती त्याचे दिव्य स्तवन, ऐसा त्रिविक्रम पाहिला. एकपदे भूमी व्यापून त्रिविक्रमाचा दुजा चरण, भिडला सत्यलोकी जाऊन, निस्तेज झाला सत्यलोकू, पदनखांची दिव्य प्रभा, कोटी चंद्र ज्योतींचा उजळला गाभा, तेने सत्यलोकीचे गेली आभा, ब्रह्म उठला लगबगे. मरीची प्रवृत्ती ऋषी मंडळी, नारदादी नैष्टक ब्रह्मचारी, वेद उपवेद मूर्तीधारी, सवे योगी सनकादिक, यम नियम तर्कशास्त्र संहिता पुराणे इतिहास, निक्ती सारे समवेत ब्रह्मस्तवी त्रिविक्रमाचा पवित्र चरण, ब्रह्म करी प्रक्षालन, ते उदक निघाले सत्यलोकापासून, गंगा नामे प्रसिद्ध जे, आपले रूप केले अंकुचन, वामन रूप केले धारण, ब्रह्मदेवादी करती पूजन, जय जयकार प्रवर्तला. विष्णूचे कपट पाहुनी असुर गेले धावोनी, पराभविले पार्षदगणी, बली ही वर्जी असुरांना, मग म्हणे ईश्वर अनुकूल नाही, युद्ध आता न करावे पायी, जावोनी रहावे रसातळा ठाई, आदेश दिला असुरांशी. बळीसी म्हणे तै वामन, कोठे ठेवू तिसरा चरण, अपूर्ण अजूनी तुझे वचन, पूर्ण दान करी आता, वरून पाशे बांधले बळीशी, म्हणे जाणे पडेल नरकाशी, पूर्ण करी निज वचनाशी, श्लाघ्यतेच होशील बा. बळीराजाचा धिक्कार करून निश्चय ढळविण्याचा केला यत्न, तव तो म्हणे माझे वचन, पूर्ण करीन निश्चयसी. असो पुढील संभाषण, पुढील अध्याय कराल श्रवण, चित्ती असावे सावधान, श्रवणी सादर असावे जी, ज्याच्या चरणांगोष्ठापासूनी गंगा निघाली परम पावनी, तो वामन देव शिरोमणी, कलित झाला ज्ञानेश्वर. तीर्थी कुर्वंती तीर्थांनी ऐसी, ज्याविषयी सत्यवाणी, जो ज्ञानदेव महामुनी, प्रतिष्ठानी पातला, पतित पावन करा मासी, ऐसे विनविते विप्राशी, तव ते करती उपहासासी, म्हणती तू तो ज्ञानेश्वर. आमचे गावीचा रेडा ज्ञाना, तुझेही नाव आहे ज्ञाना, बहु सांगती वेदांत वचना, ब्रह्म मनशी सर्वंगत, जरी या रेड्यांचे मुखातून स्पष्ट वदवी, वेदवाणी अघटित ऐसी करता करणी, सत्य मान बोल तुझे. लीला विग्रही ज्ञानेश्वर, स्पर्शता त्याचा दिव्य कर, रेडा करी वेदोच्चार, ख्याती केली त्रिजगती, त्या ज्ञानेश्वराचे चरणी दास, आला लोटांगणी वारंवार, करी विनवनी स्फूर्ती, द्यावी ग्रंथार्थी. त्रिविक्रम वामन मूर्ती, तुझे चरणी राव वृत्ती, चरणदासाची ऐका विनंती, भवतारावा लवलाही, इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे. चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते, अष्टम स्कंदे वामन बली आख्यानम, नाम तृतीयोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.